नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. सध्या आपण सुरू केलेला आहे रत्नाकर मतकरींचा गूढ कथा संग्रह कृष्णकन्या. आतापर्यंत आपण 2 कथा ऐकल्यात आणि त्याला तुमचा खूप छान प्रतिसाद मिळालाय. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलीये या कथा संग्रहातली 3री कथा. कथेचं नावच आहे दुष्ट गोष्ट. या कथेची खासियत सांगायची झाली तर या कथेतली पात्र अगदी आपल्या आजूबाजूची आहेत असं वाटतं. म्हणजे साधारणतः रोजच्या आयुष्यात घडणारी कथा वाटावी इतकी ही कथा आपल्याला रिलेटेबल वाटू शकते. इतके ह्याच्यातली पात्र कॅरेक्टर्स आपल्या जवळची आपल्याला वाटतात आणि त्यामुळे शेवटपर्यंत काहीतरी वेगळं घडतंय किंवा वेगळ्या जगातलं काहीतरी आहे असं आपल्याला वाटत नाही. आणि खरं सांगते, शेवटच्या अक्षरशः 15 सेकंदांमध्ये याचं पूर्ण गूढ लपलेलं आहे. त्यामुळे कथा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि जर शेवटच्या 15 ते 30 सेकंदाची मजा घ्यायची असेल तर संपूर्ण कथा ऐकल्याशिवाय ती मजा येऊ शकत नाही. त्यामुळे पूर्ण कथा नक्की ऐका. वळूयात आपल्या आजच्या कथेकडे. ऐकूयात दुष्ट गोष्ट. बर्वे मॅडमचं रियाकडे चांगलं लक्ष होतं. रिया मात्र त्यांच्याकडे मुळीच पाहत नव्हती. तसं तिनं त्यांच्याकडे पाहणं अपेक्षितही नव्हतं. कारण बर्वे मॅडमनी 8वीच्या वर्गातल्या या मुलांना त्यांच्या रॅपिड रीडर मधील एक गोष्ट रॅपन्झेल अँड दी विच वाचायला सांगितली होती. वर्गातली सगळी मुलं मन लावून पुस्तकात डोकं खुपसून गोष्ट वाचत होती. गोष्ट वाचून झाल्यावर बर्वे मॅडम तिच्यावरचे प्रश्न विचारणार होत्या. त्यामुळे गोष्ट अगदी तिच्यातल्या लहान गोष्टी लक्षात ठेवूनच वाचणं भाग होतं. म्हणूनच वर्गातली 35 मुलं इकडे तिकडे न पाहता आपापली पुस्तकं हातात धरून त्यांच्यावर नजर खिळवून बसली होती. रियाच्या हातात पुस्तक होतं, पण तिची नजर मात्र खिळली होती ती बाकांच्या डावीकडच्या रांगेत तिच्या एक बाक पुढे बसलेल्या सुनामवर. तिला सुनामच्या चेहऱ्याची उजवी बाजू दिसत होती. 13 वर्षांचा सुनाम, गोरा गोरा पान, थोडासा लालसरच होता. वर्गातल्या हुशार मुलांपैकी तो एक होता. पुस्तकं वाचायची त्याला आवड होती. इतर मुलं मोबाईलवर गेम खेळत, त्यापेक्षा त्याला पुस्तक वाचणं अधिक आवडायचं. रिया देखील काही कमी हुशार नव्हती, पण सुनामला वर्गाच्या लहान मोठ्या परीक्षांमध्ये मिळायचे त्यापेक्षा 5% कमीच मार्क तिला मिळायचे. त्याविषयी तिला काय वाटायचं कोण जाणे, कारण ती कुणाशी फार बोलत नसे. एकूणच ती कमी बोलायची. आत्ता या क्षणी मात्र सुनामकडे पाहताना ती काहीतरी पुटपुटते असं बर्वे मॅडमना वाटलं. त्या काही बोलल्या नाहीत, नुसत्या पाहत राहिल्या. रियाचं लक्ष पुस्तकात अजिबात नाहीये. ती सुनामकडेच टक लावून पाहते आणि तोंडानं काहीतरी पुटपुटते. हे त्यांच्या चांगलं लक्षात आलं. हळूहळू त्यांची नजर सुनामकडे गेली. तो वाचनात गुंग झालेला दिसत होता. पण त्या पाहतायत तेवढ्यात त्याच्या हातातलं पुस्तक मिटायला लागलं. त्यानं प्रयत्नपूर्वक ते परत उघडलं. क्षणभरातच ते आपणहून मिटलं. त्याबरोबरच सुनामचं डोकं त्या पुस्तकावर टेकलं. पाहता पाहता तो डोकं खाली टेकून झोपल्यासारखा दिसू लागला. बर्वे मॅडम उठून उभ्या राहिल्या तशी वर्गातली सगळी मुलं त्यांच्या नजरेच्या रोखानं सुनामकडे पाहू लागली. बर्वे मॅडम सुनामच्या डेस्क पाशी जाणार एवढ्यात तो अचानक खाली पडला. बाकांच्या रांगेमधल्या जागेत वेडावाकडा. बर्वे मॅडम तोवर त्याच्यापाशी पोहोचल्या होत्या. त्या त्याला उठवण्याचा प्रयत्न करू लागल्या. जवळच्या बाकावरचे 1-2 जणही त्यांच्या मदतीला आले. त्यांनी कसं बसं त्याला उठवलं आणि बाकावर बसवण्याचा प्रयत्न केला, पण तो त्यांच्याच अंगावर कलंडला. बर्वे मॅडमनी त्याच्या अंगाला हात लावून पाहिला आणि त्या म्हणाल्या, "हो माय, ही इज रनिंग हाय टेम्परेचर." वर्गातली मुलं उठून उभी राहिली होती. ती सुनामच्या दिशेला झुकून पाहण्याचा प्रयत्न करीत होती. ते फारसं कठीण नव्हतंच म्हणा. क्लास तसा छोटेखानीच होता. मुलं आपापसात कुजबुजू लागली. जी जवळ होती ती सुनामच्या जवळ जाऊ लागली. बर्वे मॅडमच त्यांना बाजूला करून, "सुनामला मोकळा श्वास घेऊ दे," असं सांगू लागल्या. रिया मात्र जागेवरच बसून होती, अगदी चुपचाप. "मॅडम, शॅल आय टेक हिम टू डॉक्टर दस्तूर?" एकानं विचारलं.
प्लीज डू टेक समबडी विथ यू. बर्वे मॅडम म्हणाल्या. लगेच 3-4 हात वर झाले. बर्वे मॅडमनी त्यांपैकी दोघांना निवडलं. तिघांनी मिळून सुनामला उठवलं. दोघांनी 2 बाजूंनी धरलं. सुनामला धड उभं राहवत नव्हतं, तर तो चालणार कसा? तरीही तिघांच्या मदतीनं कशीबशी पावलं टाकीत तो वर्गाबाहेर गेला. तो बाहेर जाताच मुलं आपापसात पण अधिक मोठ्यानं कुजबुजू लागली. त्या कुजबुजी मागे एकच प्रश्न होता. हे कसं झालं? सुनमला काय झालं? तास सुरू झाला तेव्हा तर तो मजेत हसत बोलत होता. मग अचानक कसा तो तापानं फणफणला? अचानक कशी त्याला भोवळ आली? बर्वे मॅडमनी मुलांना शांत केलं. प्लीज प्लीज बी क्वाइट. डोंट वरी. सुनाम विल बी ऑल राईट. डॉक्टर दस्तूर विल टेक केअर ऑफ हिम. डॉक्टर दस्तुरांविषयी सर्वांनाच विश्वास होता. स्कूलमध्ये एक मेडिकल रूम होती. तिथं मध्यम वयाचे, किंचित लठ्ठ असे, चष्म्याच्या वरून मुलांकडे पाहणारे डॉक्टर दस्तूर, एक मिचमिच्या डोळ्यांची नर्स आणि एक राकट हेल्पर, अशा मंडळींना शाळेनं एक लहानसा दवाखाना काढून दिला होता. तिथं पडदा लावून त्या पाठीमागे एक कॉट मुलांना तपासण्यासाठी ठेवली होती. वार्षिक मेडिकल एक्झाम इथंच होत असली तरी आजच्यासारखी एखादी इमर्जन्सी वगळता डॉक्टर व त्यांचा परिवार यांना ग्राउंडवर खेळताना कोपरं आणि ढोपरं फोडून येणाऱ्या मुलामुलींना लाल लाल औषध लावून ड्रेसिंग करणं एवढंच काम असे. डॉक्टर सहसा इंजेक्शन देत नसत. त्यांनी दिलेल्या गोळ्याही फारशा कडू नसत. म्हणून मुलं त्यांच्याकडे जायला घाबरत नसत. वर्गात थोडीफार शांतता पसरली. बर्वे मॅडम म्हणाल्या, ओके, विल प्रोसीड. हॅज एव्हरीबडी रेड द स्टोरी ऑफ रॅपुन्झेल अँड द विच? एरवी अशा तऱ्हेच्या प्रश्नावर पहिला हात उंचावायचा तो सुनामचा. बहुतेक अख्ख्या क्लासलाच हे जाणवलं असावं. कोणीच काही बोललं नाही. बर्वे मॅडम तोच प्रश्न पुन्हा विचारणार एवढ्यात बझर वाजला. तास संपला. तरीही मुलांनी नेहमी इतकी, या शाळेतली मुलं शिस्तीनं वागणारी असल्यामुळे फार गडबड कधीच करीत नसत. गडबड सुद्धा केली नाही. बर्वे मॅडमनी रियाकडे नजर टाकली. ती आता पुस्तक उघडून बसली होती. त्यांनी टेबलावरचं आपलं सामान म्हणजे पर्स आणि 2 पुस्तकं उचलली आणि त्या वर्गाबाहेर पडल्या. अजूनही वर्ग फारसा मोठ्यानं बोलत नव्हता. गप्प राहून पुढच्या तासाच्या मॅडमची वाट पाहत होता. कशानं कोण जाणे, पण सगळे थिजल्यासारखे झाले होते. सुनामच्या एकाएकी आजारी पडण्यामुळे त्या सर्वांवरच एक प्रकारचं भीतीचं सावट पसरल्यासारखं झालं होतं. तरीही रियाला तिच्या शेजारी बसलेल्या मुलीनं विचारलं, रिया, काय झालं असेल ग सुनामला? रिया काहीच बोलली नाही. ती नुसती वळली आणि डोळे मोठे करून तिनं त्या मुलीकडे पाहिलं. फक्त पाहिलं. ती मुलगी गप्पच बसली. डॉक्टर दस्तूर यांनी सुनामला काही गोळ्या वगैरे दिल्या आणि परस्पर घरी पाठवलं. 2-3 दिवस विश्रांती घ्यायला सांगितली. 3 दिवस साऱ्या वर्गाला सुनामची रिकामी जागा बघून कसं तरी वाटत राहिलं. 4थ्या दिवशी जेव्हा तो हसत मुखानं आपल्या जागेवर येऊन बसला तेव्हा सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. त्या दिवशी बर्वे मॅडमनी सर्वांना माय पेट, माझा आवडता पाळीव प्राणी, या विषयावर वर्गात निबंध लिहायला सांगितला. विशेष म्हणजे हा निबंध वर्गातच, कुणाच्याही मदतीशिवाय आणि मराठीतच लिहायचा होता. मखिजानी स्कूल जरी इंग्रजी माध्यमाचं असलं तरी त्यामध्ये 1 तास मराठी लिटरेचरचा होता. इंग्रजी माध्यमातल्या मुलांना मराठी देखील थोडंफार यावं, हा त्यामागचा उद्देश. मखिजानी स्कूल हे मखिजानी ग्रुप या मुळात बिल्डर पण नंतर अगदी मोबाईल फोनपर्यंतच्या नानाविध क्षेत्रांत हातपाय पसरलेल्या मोठ्या प्रतिष्ठित उद्योग समूहाच्या उपक्रमांपैकी एक होतं. त्याच्या जवळजवळ वसलेल्या 4 ऑफिसेसच्या स्टाफला राहण्यासाठी त्यांनी एक वसाहत तयार केली होती. सर्व सोयींनी युक्त, ऐसपैस पसरलेली अशी. मुलांसाठी क्रीडांगण, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक अशा सर्व सोयी तर तिथं होत्याच, पण स्टाफच्या मुलांसाठी एक छोटेखानी पण अत्यंत सुव्यवस्थित अशी 10th स्टँडर्ड पर्यंतची शाळा देखील या वसाहतीपासून अगदी जवळच बांधलेली होती. एकाच वसाहतीमध्ये असल्यामुळे
विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षक या साऱ्यांमध्ये एक प्रकारची जवळीकही होती. सुनामच्या आजाराची सर्वांनी दखल घेण्याचं हेच कारण होतं. नेहमीप्रमाणे सुनामनं ठराविक वेळात आपल्या पाळीव कासवावर एक झकास निबंध लिहून टीचरकडे दिला. त्याच्या पाठोपाठ आणखी 3-4 मुलांनी आणि त्यानंतर रियानंही निबंध लिहून दिला. तास संपला आणि सर्वांच्या निबंधाच्या वह्या घेऊन बर्वे मॅडम टीचर्स रूम मध्ये गेल्या. रियाचा निबंध का कुणास ठाऊक त्यांनी सर्वात आधी वाचायला घेतला. थोडा चमत्कारिकच होता तो. रियानं आपल्या आवडत्या अल्सेशियन कुत्र्याविषयी लिहिलं होतं. मात्र सुरुवातीच्या थोड्या कौतुकपर वर्णनानंतर तिनं जे लिहिलं होतं ते चक्रावून टाकणारं होतं. बर्वे मॅडमनी मॉनिटर बरोबर रियाला निरोप पाठवला की पुढचा तास संपल्यानंतर मला टीचर्स रूम मध्ये येऊन भेट. त्याप्रमाणे रिया आली. बर्वे मॅडम समोर उभी राहिली, काहीही न विचारता. हा तुझा निबंध, माझा आवडता पाळीव प्राणी, एक अल्सेशियन. तुझा हा कुत्रा तुला खरंच आवडतो? बर्वे मॅडमनी तिला विचारलं. माझ्याकडे कुत्रा नाही, रिया म्हणाली. मग कुठलाच प्राणी नाही तुझ्याकडे? आहे, रिया म्हणाली. काळं मांजर आहे, ते मला फार आवडतं, पण डॅडी मम्मींना मात्र मुळीच आवडत नाही. मग त्या मांजराविषयी का नाही लिहिलंस? कुत्र्याविषयी लिहावंसं वाटलं म्हणून. अगं पण कुत्रा नाहीये ना तुझ्याकडे? तुम्हीच सांगितलेलं की पेट अॅनिमल नसला तर काल्पनिक लिहिलं तरी चालेल म्हणून. पण हा काल्पनिक कुत्रा तुझा आवडता प्राणी नाहीये, कारण तू लिहिलंयस की पुढे तो मेला, तेही भयंकर रीतीनं, रक्त ओकून. हो, का लिहिलंस? तसं मला वाटलं. तू पाहिलायस कधी कुत्रा असा रक्त ओकून मेलेला? नाही. मग का लिहिलंस? मला वाटलं. काय वाटलं? आपला आवडता कुत्रा असं रक्त ओकून मरावा असं? नाही, पण तो मेला, त्याला मी काय करणार? या प्रश्नोत्तरांमधून काहीच निष्पन्न झालं नाही. रियानं काल्पनिक कुत्र्याविषयी असं का लिहिलं? ते तसं तिच्या मनात तरी का आलं? काही कळायला मार्ग नव्हता. मात्र आणखी 4 दिवसांनी शाळेत एक विचित्र प्रकार घडला. खाली बास्केटबॉल पिचवर मुलगे खेळत होते. मुलींची बास्केटबॉल टीम एका बाजूला त्यांचा गेम पाहत बसली होती. त्यांच्यात रिया देखील होती. टीम मधला एक हुशार खेळाडू होता सुनाम. तो कॅप्टन नव्हता, पण गोल करण्यासाठी टीमची त्याच्यावर भिस्त असायची. हुलकावण्यात देत देत बॉल घेऊन तो गोलपाशी पोहोचायचा आणि बऱ्यापैकी उंच असल्यामुळे सहज उडी मारून बॉल बास्केटमध्ये टाकायचा. रिया त्याच्याकडे टक लावून पाहत होती. नेहमीच्या सवयीनं तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत होती. सुनाम चेंडू घेऊन बास्केट जवळ आला. त्यानं एक उंच उडी मारली. मात्र चेंडू बास्केटमध्ये पडला नाही. तो त्याच्या हातातून सुटून खालीच घरंगळला. त्याच्या पाठोपाठ छातीवर हात धरून सुनाम खाली कोसळला. त्याच वेळी त्याच्या तोंडातून रक्ताची उलटी बाहेर पडली आणि मातीत जिरू लागली. खेळ पाहत थोड्या अंतरावर उभ्या असलेल्या बर्वे मॅडम घाईघाईने पुढे झाल्या. एव्हाना सगळे खेळाडू सुनाम भोवती जमा झाले होते. मुली उठून उभ्या राहिल्या, मग अधिक जवळून पाहण्यासाठी पुढे आल्या. रिया ही उठली आणि तिथून निघून गेली. एव्हाना डॉक्टर दस्तूर ग्राउंडवर हजर झाले. लगेच स्कूल अँब्युलन्सही तिथं आली. शुद्ध हरपलेल्या सुनामला स्ट्रेचरवर घालून अँब्युलन्समध्ये ठेवण्यात आलं. बर्वे मॅडमही आत शिरल्या. दरवाजा बंद झाला आणि अँब्युलन्स मखीजानी हॉस्पिटलच्या दिशेनं धावू लागली. डॉक्टर दस्तुरांनी आधीच फोन केलेला असल्यामुळे हॉस्पिटलनं सुनामला ऍडमिट करण्याची जय्यत तयारी करून ठेवली होती. बर्वे मॅडमनी सुनामच्या मॉमला फोन करून डॅडसह हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतलं. सुनामला ऍडमिट करताच डॉक्टर शर्मा कामाला लागले. सुनामची अवस्था पाहताच त्यांनी त्याला सरळ इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्येच रवाना केलं. तेवढ्यात सुनामच्या मॉम मिसेस राजवाडे तिथं हजर झाल्या. त्यांना घेऊन डॉक्टर शर्मा इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये गेले. तिथं बेशुद्धावस्थेत पडलेल्या सुनामकडे पाहून त्यांनी दुपट्ट्याचा बोळा तोंडात धरला आणि रडू आवरलं. हळूहळू स्वतःवर ताबा मिळवून त्या बाहेर आल्या
आणि बर्वे मॅडम शेजारी बसल्या. काही क्षण दोघीही गप्प राहिल्या. मग बर्वे मॅडमने विचारलं, सुनामचे डॅडी नाही आले? येतोय तो, हुंदका दाबत मिसेस राजवाडे म्हणाल्या. त्याची एक मीटिंग चालू होती, ती हटपून येतोय. मिस्टर अँड मिसेस राजवाडे दोघेही इंजिनियर्स होते, पण वेगवेगळ्या फर्म्समध्ये. असं कसं झालं सुनामला एकाएकी? मिसेस राजवाडे अखेरीस म्हणाल्या. चांगला हसता खेळता सुदृढ मुलगा, त्या दिवशी ताप काय आला आणि आज हे, कुणा मेल्याची नजर लागली त्याला कोण जाणे. त्यांना हुंदके अनावर झाले आणि त्या स्फुंदून स्फुंदून रडू लागल्या. एवढ्यात मिस्टर राजवाडे आले आणि मिसेस राजवाड्यांनी आपल्या रडण्याला आवर घातला. तरीही प्रकरण अतिशय गंभीर आहे हे त्यांच्या लक्षात आलंच. काय झालंय ते बर्वे मॅडमनी त्यांना थोडक्यात सांगितलं. ते ऐकल्यावर मिस्टर राजवाडे थोडा वेळ गप्पच राहिले. मग म्हणाले, मी येतो डॉक्टरना भेटून. एवढं बोलून ते सरळ आत गेले. नंतर मिसेस राजवाडे एका नर्स बरोबर आयसीयू मध्ये गेल्या आणि सुनामला पाहून आल्या. अजून शुद्धीत नाही आलाय तो. बाहेर गेल्यावर त्या बर्वे मॅडमला म्हणाल्या, किती वेळ तिथं बसले, पण तो जिथे डोळेच उघडत नाही तिथं. आणि त्या परत रडू लागल्या. काही वेळानं मिस्टर राजवाडे बाहेर आले. म्हणाले, एवढ्या वेळात डॉक्टरांनी सगळं चेकअप केलंय, सगळे रिपोर्ट्स घेतलेत. इथे एकाच ठिकाणी सगळ्या सोयी आहेत म्हणून, नाहीतर 10 ठिकाणी जावं लागलं असतं. त्यात खूप वेळ गेला असता. काय म्हणाले डॉक्टर रिपोर्ट्स बघून? मिसेस राजवाड्यांच्या या प्रश्नाला जसं काही ते घाबरत असावेत. तुम्ही दोघी घरी जा, मी थांबतो इथं सुनाम जवळ, ते म्हणाले. पण डॉक्टरांनी काय सांगितलं? काय झालंय म्हणाले सुनामला? काय झालंय ते अजून डॉक्टरांनाच कळलेलं नाहीये. म्हणजे? सगळे रिपोर्ट्स पाहिले त्यांनी, त्यात काहीच सापडलं नाही त्यांना. कदाचित उद्या परवा काहीतरी सांगता येईल म्हणाले. डॉक्टरांना कळत नाहीये? असं कसं? त्याला काय झालंय ते समजत नाही? रिपोर्ट्स मध्ये काही सापडलं नाही तरी हा मुलगा अचानक रक्त ओकून बेशुद्ध होतो. म्हणजे हा काय प्रकार आहे? कोणी मूठ मारली म्हणावं की चेटूक केलं म्हणावं? काहीतरी बोलू नकोस. मिस्टर राजवाडे त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न करीत म्हणाले. मूठ चेटूक असलं काही नसतं हे किती वेळा सांगायचं तुला? हा राजवाडे पती पत्नींमधला जुना वाद होता. दोघंही तंत्रविज्ञान शिकले असले तरी राजवाडे पूर्णपणे विज्ञानवादी होते. मात्र मिसेस राजवाड्यांचा अनेक विज्ञानबाह्य किंबहुना विज्ञानविरोधी गोष्टींवर पुरता विश्वास होता. त्या अचानक शांत झाल्या. वाद घेण्याचा पवित्रा सोडून देऊन त्या मिस्टर राजवाड्यांना म्हणाल्या, तुला माहितीये, संबंध जगानं आता चेटूक ही विद्या म्हणून स्वीकारलीये. आपण नुसती बुद्धिवादावर अंधश्रद्धा ठेवून राहिलोय, पण जग या गोष्टींचा शास्त्रीय दृष्टीनं विचार करतंय. त्यांच्या या विधानाला मिस्टर राजवाड्यांनी विरोध केला नाही, कारण त्यांना माहित होतं की आपली पत्नी जर्नल ऑफ ऑकल्ट सायन्स या लंडनहून निघणाऱ्या त्रैमासिकाची वर्गणीदार आहे आणि त्यातले लेख ती मनापासून वाचते. नव्या थिअरीज काय माहितीये तुला? पूर्वीसारखं लिंबू मारणं, मंत्रतंत्र टाकणं अशाची आता काही गरज राहिलेली नाहीये. आता मानसिक संदेश देणं, नजरेची शक्ती वापरणं, एक प्रकारचं भारलेलं वातावरण सातत्यानं ठेवणं, त्या स्पेलमध्ये ठेवून माणसाला नष्ट करणं, अशा नवीन पद्धती वापरल्या जातात चेटूक करण्यासाठी. माझी खात्री आहे, आपल्या बाळावर कोणीतरी अशाच कसल्या तरी मार्गाने चेटूक करतंय. यावर मिस्टर राजवाडे काहीच बोलले नाहीत. ज्याला आपण अंधश्रद्धा म्हणतो त्याचं वैज्ञानिक स्पष्टीकरण देण्याची आपल्या पत्नीची पात्रता त्यांना ठाऊक होती. तरीही यावेळी तिनं दिलेल्या नवीन माहितीनं ते काहीसे चकित झाले, अस्वस्थही झाले. मात्र सुनामवर चेटूक झालं असेल हे मानायला ते तयार नव्हते. बघूया आपण, ते म्हणाले. उद्या डॉक्टर निश्चित काय ते सांगतीलच. मी इथं थांबतो, तुम्ही दोघी घरी गेलात तरी चालेल. मिसेस राजवाडे घरी जायला निघण्यापूर्वी परत एकदा आयसीयू मध्ये आत जाऊन सुनामला बघून आल्या. रडवेल्या सुरात म्हणाल्या, काहीच हालचाल करत नाहीये तो. घाबरू नकोस, सगळं ठीक होईल. मिस्टर राजवाड्यांनी धीर दिला
आणि मिसेस राजवाडे बर्वे मॅडमना घेऊन घरी जायला निघाल्या. खाली आल्या तर राजवाडेंची गाडी समोरच होती. ड्रायव्हरनं खाली उतरून दरवाजा उघडला आणि दोघी गाडीत बसल्या. तुम्हाला कुठे सोडायचं? मिसेस राजवाडेंनी विचारलं. मी तुमच्या घरीच येते. मला तुम्हाला थोडं सांगायचंय. कार राजवाडेंच्या सी विंगशी थांबली. दोघी गाडीतून उतरल्या. लिफ्टनं 3ऱ्या मजल्यावर गेल्या. लॅचकीनं दार उघडून दोघी आत गेल्या. बर्वे मॅडमना पाणी देऊन मिसेस राजवाडे म्हणाल्या, आता बोला, काय सांगणार होता ते? खरं तर मी आतलं काहीच तुमच्याकडे बोलणार नव्हते, बर्वे मॅडम म्हणाल्या. पण तुम्ही जेव्हा म्हणालात की अलीकडे जारण मारण, चेटूक यात देखील बराच बदल झालाय, नुसत्या नजरेनं, मानसिक संदेशानं किंवा फक्त विशिष्ट वातावरणातून देखील माणसावर चेटूक करता येतं, तेव्हा हो, म्हणजे अलीकडे अनेकदा असे उल्लेख वाचायला मिळतात या शास्त्रावरच्या परदेशी पुस्तकातून. तुमचं हे मत कळलं तेव्हाच मला धाडस झालं माझं निरीक्षण तुम्हाला सांगायचं. नाहीतर माझ्या सांगण्याला आधार असा काहीच नाहीये. एव्हाना मिसेस राजवाड्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. प्लीज मोकळेपणानं सांगून टाका, काहीही हातचं न राखता. मी गैरसमज करून घेईन असं मनातही आणू नका. थँक्स. मला सांगायचंय ते अर्थातच फार विचित्र आहे. कदाचित तो माझ्या मनाचा भास सुद्धा असू शकेल. पण सुनामच्या वर्गात ती रिया नार्वेकर आहे ना? माहितीये मला. तिचे वडील ड्राफ्ट्समन आहेत. तर सुनाम आजारी पडला त्या दोन्ही वेळेला ती त्याच्याकडे कितीतरी वेळ टक लावून पाहत होती. तोंडानं काहीतरी पुटपुटत सुद्धा होती. काय म्हणताय? मिसेस राजवाड्यांना धक्काच बसला. हो, आता यात विशेष काही नसेल कदाचित. हा निव्वळ योगायोग असेल. नाही, मला नाही वाटत हा योगायोग आहे असं. तसं पाहिलं तर रियाला काही कारण नाही सुनामवर राग ठेवण्याचं. म्हणजे ती नक्कीच परीक्षेत सुनामला गाठू शकत नाही. सगळा वर्ग, सगळे शिक्षक त्याला नावाजतात. पण असं असतंच वर्गामध्ये. मिसेस राजवाडे उठून उभ्या राहिल्या आणि अतिशय काळजीत पडल्याप्रमाणे येरझाऱ्या घालू लागल्या. मध्यंतरी मी मुलांना एक निबंध लिहायला सांगितला होता, त्यांच्या पेट विषयी. त्यात रियानं एका कुत्र्याविषयी लिहिलं होतं. तो कुत्रा रक्त ओकून मेला असं तिनं लिहिलं होतं. काय? मिसेस राजवाडे दचकून ओरडल्या. हो, अँड दी आयर्नी इज, तिच्याकडे असा कुत्रा नाहीच आहे. तिचा आवडता प्राणी आहे तिचं मांजर. तिचं लाडकं मांजर, काळं मांजर. काळं मांजर? मिसेस राजवाडे पुन्हा दचकल्या. ते तर चेटकीचं फेवरेट समजलं जातं. अर्थात हा सगळाच एक योगायोगी असंही म्हणता येईल, बर्वे मॅडम म्हणाल्या. नाही, हा योगायोग नाही, मिसेस राजवाडे ठामपणे म्हणाल्या. रिया त्यांच्यातली आहे. तुम्ही म्हणाल एवढी लहानची मुलगी चेटूक कसं करू शकेल? पण नाही, मी जे वाचलंय त्यावरून या गोष्टीला वय बी काही नसतं. हा दुष्टपणा कुणाच्याही अंगात अगदी जन्मल्यापासून असू शकतो. फार विचार करत बसू नका यावर. आधीच तुम्हाला सुनामची काळजी आहे. मी निघते. उद्या येऊन जाईन मी हॉस्पिटलमध्ये. रिपोर्ट्समध्ये सुधारणा असेल अशी आशा करूया. बर्वे मॅडम गेल्या आणि मिसेस राजवाडे त्यांच्या बोलण्यावर विचार करीत राहिल्या. रात्र पडली आणि त्या परत हॉस्पिटलमध्ये गेल्या. मिस्टर राजवाड्यांना घरी पाठवून ICU बाहेर अधूनमधून पेंगत रात्रभर जागत राहिल्या. दुसऱ्या दिवशी मिस्टर राजवाडे परत एकदा डॉक्टर शर्मांना भेटले. अर्थातच शर्मा आशादायक रिपोर्ट देतील या खात्रीनं. पण शर्मा काहीच बोलले नाहीत. मिस्टर राजवाड्यांनी पुन्हा पुन्हा विचारल्यानंतर ते एवढंच म्हणाले, वेल, आय एम पझल्ड. या रिपोर्टचं काय करावं ते कळत नाही. कुठेही एखादी ॲबनॉर्मॅलिटी दिसत नाही, पण प्रत्यक्षात मात्र सगळेच प्रॉब्लेम्स आहेत. अजूनही तो कोमामध्ये. सुधारणेची काहीच लक्षणं दिसत नाहीत. तेवढ्यात बर्वे मॅडम तिथं आल्या. नर्स बरोबर ICU मध्ये जाऊन आल्या. बाहेर आल्यानंतर त्यांनी मिस्टर राजवाड्यांना विचारलं,
एनी लक? राजवाड्यांनी नकारार्थी मान हलवली. मग म्हणाले, त्याला काय झालंय हेच डॉक्टरांना कळत नाहीये, मग ट्रीटमेंट तरी कशी करणार? थोड्या वेळानं मिसेस राजवाडे आल्या. त्या सरळ डॉक्टर शर्मांकडे गेल्या. म्हणाल्या, डॉक्टर, मी काही एक वाटून घेणार नाही, पण मला खरं काय ते सांगा. डॉक्टर क्षणभर गप्प राहिले. मग म्हणाले, पुढचे 24 तास क्रिटिकल आहेत. अजून कुठल्याही ट्रीटमेंटला तो दाद देत नाहीये. मुळात त्याला काय झालंय हेच आम्हाला कळत नाहीये. डॉक्टर, डू यू बिलीव्ह इन विचक्राफ्ट? मिसेस राजवाड्यांनी अचानक विचारलं. ऑफकोर्स नॉट, डॉक्टर ताडकन म्हणाले. पण असं का म्हणता तुम्ही? तुम्हाला तसले काही सिम्पटम्स दिसले? नाही, म्हणजे प्रत्यक्ष मला नाही, पण आताच तुम्ही म्हणता की मेडिकल रिपोर्ट्समध्ये काही सापडलेलं नाही. याचा अर्थ असा की मेडिकल सायन्स त्याला वाचवू शकणार नाही. कदाचित दुसरं कुठलं सायन्स? दुसरं सायन्स? दुसरं कुठलं सायन्स त्याला वाचवू शकणार? निदान आम्हाला तरी असं काही सायन्स माहित नाही. तिथंच तर आपण असहाय्य ठरतो ना डॉक्टर. या जगात अगणित गोष्टी आहेत आणि दुर्दैवानं त्यातल्या फारच थोड्या आपल्याला माहिती आहेत. मे बी तुम्ही म्हणता ते खरं असेल, बट वी आर हेल्पलेस. आम्हाला जे ज्ञान आहे त्याच्या कक्षेत सगळे प्रयत्न करतोय. तुमच्या मनात काय येतंय ते मला कळतंय, पण दुर्दैवानं आम्हाला विचक्राफ्ट मधलं काही माहित नाही. अर्थातच त्यावरचे उपाय आमच्या जवळ नाहीत. पण एक सांगतो, सुनामला वाचवण्यासाठी आम्ही आमच्याकडून सगळे प्रयत्न करतोय. आवर हॉस्पिटल इज वन ऑफ द बेस्ट हॉस्पिटल्स इन इंडिया. इथं सगळे स्पेशलिस्ट प्रयत्न करतात सुनामचे प्राण वाचावेत यासाठी. प्लीज डोंट वरी, एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. त्याच रात्री 2:05 सुनामचा प्राण गेला. पुढचे 2 दिवस राजवाडे दाम्पत्यानं एका बधीर अवस्थेत काढले. जे झालं ते खरं वाटावं यासाठीही त्यांची मनस्थिती जागेवर नव्हती. मात्र कॉलनीतले शेजारी पाजारी, दोघांच्याही कंपन्यांमधले सहकारी, सुनामच्या शाळेतले अनेक विद्यार्थी आणि शिक्षक येऊन त्यांचं पुन्हा पुन्हा सांत्वन करून त्यांना परिस्थितीचा विसर पडू देत नव्हते. 2 दिवस तो दुःखाचा लोंढा येऊन गेल्यानंतर मग राजवाडे पती पत्नींची बधिरता कमी झाली आणि त्यांच्या खऱ्याखुऱ्या दुःखाला जवळचं काहीतरी फार मोलाचं गमावल्याच्या जाणीवेला सुरुवात झाली. मिसेस राजवाड्यांच्या मनाची किंचितशी तयारी झाली होती, पण मिस्टर राजवाडे केवळ डॉक्टरांच्या मतावर अवलंबून असल्यामुळे त्यांना जबरदस्त धक्का बसला होता. खुद्द डॉक्टर आणि हॉस्पिटलचा स्टाफ यांनाही काय झालं हे नीटसं समजलं नव्हतं. आजवर आपण कुठल्याही पेशंटच्या बाबतीत असे हतबुद्ध झालो नव्हतो. या भावनेनं तर त्यांना अधिकच हतबल वाटत होतं. 2 दिवस ऑफिसमधून रजा घेतल्यानंतर तिसऱ्या दिवशी राजवाडे कसे बसे ऑफिसला गेले. मिसेस राजवाडे मात्र दिवसभर अंगातलं त्राण गेल्याप्रमाणे पडून होत्या. संध्याकाळी अचानक कुठून तरी शक्ती आल्याप्रमाणे त्या उठल्या. त्यांनी बाहेर घालण्याचा सलवार कमीज चढवला आणि चटचट जिना उतरून त्या खाली आल्या. त्यांना पाहताच ड्रायव्हर गाडी घेऊन आला. त्या गाडीत बसल्या आणि म्हणाल्या, इथंच जायचंय, पलीकडच्या कॉलनीत, ई विंग मध्ये. गाडी निघाली आणि 5 मिनिटांत त्या तिथं जाऊन पोहोचल्या. त्या ड्रायव्हरला म्हणाल्या, इथंच थांब, मी 15-20 मिनिटात येते. लिफ्टनं त्या दुसऱ्या मजल्यावर पोहोचल्या आणि त्यांनी नार्वेकरांच्या घराची बेल वाजवली. रियाच्या मम्मीनं दरवाजा उघडला. त्यांनी या म्हणण्याची वाट न पाहताच मिसेस राजवाडे आत शिरल्या. रियाचे डॅडी अजून ऑफिसातून परतले नव्हते. रिया मात्र नुकतीच शाळेतून येऊन आपल्या काळ्या मांजराशी खेळत बसली होती. तुम्हाला सांगायला आलीये, एका आवेगातच मिसेस राजवाडे म्हणाल्या. तुमच्या या मुलीनं माझ्या सुनामला मारलं. सुनामच्या आई, शुद्धीवर या. रियाच्या मम्मी कपाळाला आठ्या घालत म्हणाल्या. सुनाम गेला, फार वाईट गोष्ट झाली. तुमच्यावर प्रचंड दुःख कोसळलं. मी समजू शकते, पण म्हणून तुम्ही कुठेही जाऊन काहीही बरळणं बरोबर नाही.
सध्या तुम्ही घरी राहा, हळूहळू शांत व्हाल. हे बघा, तुम्ही मला शहाणपणा शिकवू नका, मिसेस राजवाडे आवाज चढवून म्हणाल्या. मी बरळत नाहीये. त्या तुमच्या मुलीलाच विचारा खरं काय ते. तिनंच मारलंय माझ्या मुलाला. अहो, संबंध काय तिचा आणि सुनामच्या मरण्याचा? रियाच्या मम्मीनं तळमळून विचारलं. आणि ती मारणार तरी कशी त्याला? चेटूक करून, मिसेस राजवाडे ठामपणे म्हणाल्या. तुमची मुलगी चेटकी आहे, हेच सांगायला आली आहे मी. रिया चेटकी आहे. त्यांचे हे शब्द दारातून आत येणाऱ्या नार्वेकरांनी ऐकले. आत येता येताच त्यांनी विचारलं, कोण आहात तुम्ही आणि माझ्या मुलीविषयी असं वेडवाकडं का बोलताय? मी 3 दिवसांपूर्वी वारलेल्या सुनामची आई, मिसेस राजवाडे संतापानं म्हणाल्या. तुमच्या मुलीनं चेटूक करून त्याचा प्राण घेतला. हे बघा, माझी मुलगी बऱ्याचदा आपल्या तंद्रीत असते हे मला मान्य आहे, पण हे चेटूक बिटूक, तुम्ही काय बोलताय हेच मला समजत नाही. आधी चेटूक वगैरे असं काही नसतंच. मग तुमच्या मुलावर कोणी चेटूक करण्याचा प्रश्नच कुठे येतो? मला माहितीये तुम्हाला माझं सांगणं पटणार नाही, मिसेस राजवाडे म्हणाल्या. त्यातून तुम्ही आपल्या मुलीची बाजू घेणार हे उघडच आहे. पण मी तुम्हाला आधीच सांगून ठेवते, आय एम वॉर्निंग यू. आज या मुलीनं माझ्या मुलाचा जीव घेतला, उद्या ती तुमचा घेईल. त्याआधीच काहीतरी करा, तिला दूर ठेवा, नाहीतर तुमच्याही जीवाला धोका आहे. चेटूक बिटूक काही नसतं असं म्हणू नका. तुमच्या घरातच एक चेटकी आहे. संताप आणि दुःख यांच्या आवेगातच मिसेस राजवाडे निघून गेल्या. त्यांच्याबरोबरच रियाचं काळं मांजर दाराबाहेर पळालं. त्याला काली बिल्ली, काली बिल्ली अशा हाका मारत रिया देखील बाहेर गेली. थोडा वेळ ती घरात परतलीच नाही. तिथल्याच पायऱ्यांवर बसून ती काळ्या मांजराच्या डोक्यावरून मानेवरून हात फिरवता फिरवता त्याच्याशी बोलू लागली. ऐकलंस ना काली बिल्ली, ती बाई काय म्हणाली ते? मी चेटकी आहे, मी जीव घेईन कोणाचाही त्याच्यावर चेटूक करून. समजलं तुला? मी चेटकी आहे आणि तू माझी काली बिल्ली आहेस. आपण दोघींनी लोकांवर चेटूक करायचं, त्यांचा जीव घ्यायचा, ओके? इकडे रियाचे वडील तिच्या आईची परोपरीनं समजूत घालत होते. रियाची मम्मी विलक्षण भयभीत झाली होती. सुरुवातीला जरी तिनं मिसेस राजवाडेंना थोडंफार ऐकवलं होतं, तरी त्यांच्या शब्दाशब्दांबरोबर त्यांची भीती वाढत गेली होती. आपली मुलगी अधूनमधून तंद्रीत जाते, विचित्र वागते, हे त्यांना माहीतच होतं. पण आता ती चेटकी आहे हे ऐकून त्यांचा थरकाप झाला. त्यावर त्यांनी विश्वास ठेवला असं नाही, पण आपल्या घरात काहीतरी अतिशय ओंगळ, अभद्र असं वास्तव्याला आलंय, अशी एक भीतीची भावना त्यांच्या मनात ठाण मांडून बसली. त्या बोलल्या काहीच नाहीत, पण त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांना जाणवणारा ताण कळत होता. अगो वेडी आहेस का तू? आजच्या या काळात कुणी कुणावर चेटूक करू शकेल ही कल्पनाच वेडगळपणाची आहे. त्या जुनाट कल्पनांवर आपल्यासारख्या सुशिक्षित माणसांनी तरी विश्वास ठेवता कामा नये. त्यांचं हे बोलणं रियाच्या मम्मीला समजत होतं आणि नव्हतंही. त्यांचा चेहरा घामानं चिंब झाला. त्यांना धाप लागली आणि तिथंच सोफ्यावर त्या आडव्या झाल्या. एवढ्यात काळ्या मांजराला घेऊन रिया आत आली. मम्मीची परिस्थिती पाहून आणि आपल्या बोलण्याचा तिच्यावर काहीच परिणाम होत नाहीये यामुळे आधीच चिडलेल्या डॅडींची काळ्या मांजराला कवटाळून समोर आलेल्या रियाला पाहून तळपायाची आग मस्तकात गेली. काय बोलतायत लोक तुझ्याविषयी? चेटकी म्हणतायत तुला, चेटकी, ते ओरडले. आणि तू वर काळी मांजर घेऊन फिरतेस, काही अक्कल की नाही तुला? यावर रिया काहीच बोलली नाही, नुसती डोळे विस्फारून त्यांच्याकडे पाहत राहिली. त्यावर अधिकच चिडून त्यांनी तिच्या हातातलं काळं मांजर खेचून घेतलं आणि जमिनीवर फेकलं. तसं ते त्यांच्या अंगावर फिसकारू लागलं. त्यांनी त्या मांजराला लाथ मारली. ते घाबरून बाहेर पळून गेलं. रिया त्यांच्या लाथ मारली त्या उजव्या पायाकडे पाहत पुटपुटत राहिली आणि मांजरामागे बाहेर निघून गेली.
उगाच लाथ मारली तुम्ही त्या मांजराला. घाबरलेल्या स्वरात रियाच्या मम्मी म्हणाल्या आणि त्यांनी तोंड झाकून घेतलं. उगाच कसं? चांगलं लाथाबुक्क्यांनी तुडवलं पाहिजे तिच्या त्या मांजराला आणि तिलाही. नसते वेडाचार, चेटकी म्हणे. नका ना असं बोलू, मला भीती वाटते, मम्मी म्हणाल्या. दुसऱ्या दिवशी रिया शाळेत गेली तेव्हा तिथलं वातावरण वेगळंच झालं होतं. रोज तिच्या शेजारी बसणारी हसीना आज दुसरीकडेच जाऊन बसली होती. वर्गातली मुलं एकमेकांत काहीतरी कुजबुजत होती. मध्येच तिच्याकडे पाहत होती आणि पुन्हा एकमेकांना काहीतरी सांगत होती. हे सगळं रियाच्या लक्षात येत होतं, पण ती कुणाशीच काही बोलली नाही. लिटरेचरच्या तासाला बर्वे मॅडम जेव्हा तिच्याकडे पाहू लागल्या तेव्हा त्यांना हे सांगावं असं तिच्या एकदा मनात आलं. तरीही ती गप्पच राहिली. ग्राउंडवर आज मुलींच्या बास्केटबॉल टीमची प्रॅक्टिस चालली होती. मुलांच्या टीम मधल्या सुनामच्या आठवणीनं सगळ्यात जरा गप्प गप्प होत्या. मात्र खेळ नेहमीप्रमाणे सुरू झाला. रियाला कुठल्याच टीमनं आपल्यात घेतलं नाही. तरीही ती काहीच न बोलता गप्प बसून खेळ पाहू लागली. नंतर बर्वे मॅडम आल्या. त्या तिच्याकडे पाहत राहिल्या. पण तू खेळत नाहीस का असं त्यांनी तिला विचारलं नाही की तिनंही कुणाची तक्रार केली नाही. स्पोर्ट्सचा तास संपल्यानंतर वर्गात परत जाताना मात्र तिनं शिखा मेहताला विचारलं, काय ग, आज मला का नाही घेतलं खेळायला? शिखा चांगलीच मोकळी ढाकळी आणि बडबड्या स्वभावाची होती. तरीही तिनं काहीच माहीत नसल्याप्रमाणे नुसतेच खांदे उडवले. रिया परत म्हणाली, सांग ना. शिखाला तेवढं पुरलं. ती बोलू लागली, म्हणाली, अगं कसं घेणार? सगळ्यांना तुझी भीती वाटते ना. भीती का वाटते असं रियानं विचारलं नाही. मग शिखाच पुढे म्हणाली, तू चेटकी आहेस ना म्हणून. रियानं नुसतंच स्वतःला सांगितल्याप्रमाणे विचारलं, मी चेटकी आहे असं का वाटलं? सगळ्यांना माहितीये. शिखा अधिकच जोरात म्हणाली, तू चेटूक करून सुनामला मारलंस. त्याला तुझ्याहून जास्त मार्क मिळतात म्हणून सुनामच्या मॉमनं सगळ्यांना सांगितलंय. कॉलेज सगळीकडे पसरलंय. मग शाळेत का नाही कळणार? आम्हाला तर पॅरेंट्सनी सांगितलंय की रिया नार्वेकर पासून लांबच राहायचं. आपण असं काही बोलल्यामुळे रियाला वाईट वाटेल असं शिखाच्या मनातही आलं नाही. रियाच्या चेहऱ्यावरही तसं काही दिसलं नाही. तिच्या मनात एवढाच विचार आला, मी चेटकी म्हणजे आजवर सगळ्या गोष्टींमधून वाचलेल्या, सिनेमातून पाहिलेल्या चिटक्यांसारखी आहे की काय? तिच्या अंगात कुणाचंही बरं वाईट करण्याची शक्ती असते. जिच्याकडे तिचं लाडकं काळं मांजर असतं आणि जी एका खराट्यावरून उडू शकते. खराटा, ब्रूमस्टिक म्हणजे एक लांबच लांब काठी. तिच्या एका टोकाला एक पसरट झाडू. खराट्यावर स्वार झालं आणि त्याला आज्ञा दिली की तो निघाला उडत उडत. आपल्याला हवं त्या ठिकाणी तो नेणार. मजा असते चेटकीची. म्हणजे आपली ही मजाच मजा होणार. आपल्या मनातलं हे सगळं समोर उभ्या असलेल्या बर्वे मॅडमना वाचता येत असेल का? कारण त्या समोरच उभ्या राहून टक लावून आपल्याकडे पाहतायत. पण असलं वाचता येत तरी मला कुणाला घाबरायचं कारण काय? मी चेटकी आहे. माझ्या अंगात शक्ती आहे. मी ठरवीन तसं होऊ शकतं. मी चेटकी आहे. रिया शाळेतून घरी आली तेव्हा दार बंद होतं. 3-4 वेळा बेल वाजवली तरी ते उघडेना. तेव्हा रियानं शेजारच्या फ्लॅटची बेल वाजवली. एका लहान मुलानं लॅचला साखळी लावून दार किलकिलं उघडलं. रियाला पाहताच दार धाडकन बंद करून तो मम्मी मम्मी करीत आत पळाला. मग त्याच्या आईनं येऊन दार उघडलं. तुझी मम्मी बाहेर गेलीये, त्या बाई म्हणाल्या. तासाभरात येईल. मग ती येईपर्यंत मी तुमच्याकडे येऊन बसू का? रियानं विचारलं. नको ग बाई, त्या घाईघाईनं म्हणाल्या. तू तुझ्या घरातच थांब. मम्मीने तुझ्यासाठी काय खायचं प्यायचं काढून ठेवलं असेल ते घे. एवढं बोलून बाईंनी खेळायला लावलेली किल्ली घेतली
आणि रियाला दरवाजा उघडून दिला. रिया आपल्या घरात शिरताच त्यांनी लगबगीनं स्वतःच्या घराचा दरवाजा लावून घेतला. काही वेळापूर्वीची गोष्ट. रियाच्या मम्मीनं दुपारचा चहा घेतला एवढ्यात तिला नार्वेकरांच्या मित्राचा फोन आला. वहिनी, आपल्या मक्खीजानी हॉस्पिटलमध्ये नार्वेकरांना ऍडमिट केलंय. बाई, काय झालं त्याला? मम्मीनं दचकून विचारलं. घाबरू नका, मित्र म्हणाला. त्यांचा उजवा पाय फ्रॅक्चर झालाय. त्यांची मोटरबाईक खड्ड्यात अडकून आडवी झाली. नार्वेकर पडले आणि त्यांचा पाय बाईक खाली आला. एक भीतीची लहर मम्मीच्या अंगातून गेली. उजवा पाय फ्रॅक्चर्ड? मी मी येते लगेच हॉस्पिटलमध्ये, त्या म्हणाल्या. या, मी आहे इथंच, एवढं म्हणून मित्रानं फोन खाली ठेवला. 15 मिनिटांत मम्मी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या. सगळे सोपस्कार आटपून आत्ता कुठं नार्वेकर स्वस्थ पडले होते. पेनकिलर दिल्यामुळे कळाही कमी झाल्या होत्या. मम्मीला पाहून त्यांना अधिकच बरं वाटलं. कळलं ना तुला सगळं? फ्रॅक्चर आहे, पण लवकर बरं होईल असं म्हणतायत डॉक्टर. मी सांगितलं होतं तुला, त्या काळ्या मांजराला लाथ मारू नकोस म्हणून. अगं, संबंध काय मांजराला लाथ मारण्याशी पाय फ्रॅक्चर होण्याचा? नार्वेकर थोडं चिडून म्हणाले. मुंबईच्या रस्त्यात इतके खड्डे झालेत, रोज शेकडो बाईक्स खड्ड्यात जात आहेत, माणसं खड्ड्यात पडतायत, अपघात होत आहेत. उगाच कशाचा संबंध कशाशी जोडण्यात काय अर्थ आहे? मम्मी यावर काहीच बोलली नाही. जो काय संबंध होता तो तिचा तिला आतून जाणवत होता. त्यामुळे तिच्या मनात भलतीच भीती तयार झाली होती. नार्वेकरांना झालेल्या या अपघातामुळे ती कितीतरी पटींनी वाढली होती. पण ती कुणाला बोलून दाखवणार? खरं तर जे घडतंय त्यावर काहीतरी उपाय काढायला हवाय. पण कोण सांगणार आहे तो उपाय? मम्मीची वाट पाहून रिया कंटाळली. खाली खेळायला जावंसं वाटत होतं, पण शाळेतला प्रकार आठवत होता. चेटकीशी कोण येणार खेळायला? काली बिल्ली सुद्धा तिच्या मांडीवरून खाली उतरून पळत पळत बाहेर निघाली. रिया तिच्या मागे गेली, पण काली बिल्लीनं आपला वेग अधिकच वाढवला आणि ती वरच्या मजल्यावर जाणाऱ्या जिन्याकडे निघाली. तिचा पाठलाग करायला रियालाही गंमत वाटू लागली. काली बिल्ली पटपट जिना चढून 4थ्या मजल्यापर्यंत पोहोचली. अर्थातच तिच्या मागून रियाही. 4था मजला शेवटचा. त्यावर गच्ची होती, चांगली ऐसपैस. मुलं जमायची, या गच्चीत खेळायची. अर्थात आता तिथं कुणीच नव्हतं. अंधार पडायला लागला होता आणि मुलं घरोघर परतली होती. गच्चीतला दिवा लावून केअरटेकर सुद्धा घरी निघून गेला होता. मुलं आपल्याशी खेळत नाहीत. त्या निर्मनुष्य गच्चीवर भणाणणाऱ्या वाऱ्याबरोबर रियाच्या मनात विचार येत राहिले. शिवाय तिच्या सोबतीला तिचं काळं मांजर असतंच की. काळ्या मांजराबरोबर रिया गच्चीभर हुंदडली. धावता पळताना तिला आणखी एक ओळखीची गोष्ट दिसली. गच्ची साफ करण्याचा खराटा. गच्चीच्या एका टोकाला भिंतीला टेकून गच्ची साफ करणाऱ्यानं तो ठेवला होता. लांबलचक काठी, तिला बांधलेला झाडू, ब्रूमस्टिक, चिटकीचं वाहन, खराटा. या खराट्यावर बसून आपण लांबच लांब उडत जाऊ शकतो. अर्थातच तेवढी शक्ती आहे आपल्यात. आपण चेटकी आहोत. रियानं खराटा कठड्याशी लावला. काठीवर, झाडू खाली. काळ्या मांजराला छातीशी धरून ती त्या खराट्यावर चढली. खाली चौकात फक्त दिवे जळत होते. वर आकाशात मात्र एकामागून एक चांदण्या चमकायला सुरुवात झाली होती. आता मजा. खराट्यावर ब्रूमस्टिकवर स्वार होऊन चिटकी निघाली वाऱ्यावरून चांदण्यांना भेटायला. रियानं खराट्यावरून छातीशी धरलेल्या काली बिल्लीसह त्या 4थ्या मजल्यावरच्या गच्चीमधून थेट अवकाशात झेप घेतली. धपकन काहीतरी पडल्याचा आवाज ऐकून कॉलनीचा वॉचमॅन त्या अंधुकशा उजेडात पुढे झाला, तेव्हा त्याला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली रिया दिसली. मात्र तिच्या पायांशी गच्ची सफाईचा खराटा का पडलाय?
ते त्याच्या लक्षात येईना. बर्वे मॅडम एकट्याच राहायच्या. संगणक हाच त्यांचा सोबती होता. सवड मिळाली रे मिळाली की त्या संगणकाशी बसलेल्या असायच्या. मध्यरात्रीची वेळ होती. आत्ताही त्या संगणकाजवळ बसल्या होत्या. त्यांना हवं होतं ते संकेतस्थळ त्यांनी शोधून काढलं. त्याला स्वतःची ओळख पटवून दिली. संगणकानं चौकशी केली. काय पाहिजे? बर्वे मॅडमने टाईप केलं, मागील वेळच्या सूचनेप्रमाणे बरोबर या कोर्सच्या पद्धतीनंच मी 2 लहान पौगंडावस्था येण्याआधीच्या मुलांचे बळी घेतलेत. परिपूर्ण चेटकी होण्यासाठी. यापुढे मी काय करावं त्याच्या सूचना द्याव्यात. स्टोरीटेल ऑडिओ ॲप. ही होती आपली आजची गोष्ट, दुष्ट गोष्ट. नावाप्रमाणेच अत्यंत दुष्ट अशी ही कथा होती. खूप वेळा आपल्याला ज्या गोष्टी दिसतायत त्या तशाच आहेत हे आवश्यक नाहीयेत. बऱ्याचदा काही गोष्टी आपल्याला दाखवल्या जातात. आपला दृष्टिकोन बनवला जातो आणि तशा त्या गोष्टी घडतात असं आपल्याला वाटतं. या चर्चेतून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही. काल्पनिकदृष्ट्या या कथा आपण पाहतोय आणि तशाच पद्धतीने आपण चर्चा करीत असतो. बर्वे मॅडमने जगाच्या डोळ्यात अत्यंत सफाईदारपणाने धूळ फेकली होती. रियाच एक चेटकी आहे आणि तिनेच सुनामला मारलं आणि त्या वेडेपणातच तिनं स्वतःचाही जीव घेतला. हे कदाचित त्यांनी 100% जगाला पटवून दिलं असेल आणि आपला हेतू साध्य करून ठेवला. त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला गोष्टी दिसतात तशाच त्या मान्य न करता त्याच्या पलीकडे जाऊन विचार करणं फार महत्वाचं ठरतं. तुम्हाला या कथेचं वाचन कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर वाचन आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ना, असं काय करताय? आणि चॅनलची मेंबरशिप सुद्धा नक्की घ्या. आपल्या चॅनलला हाईप द्या. भेटूयात अशाच एका पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्यू.